लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये खूप छान असा सीन दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. इथे आपण बघतो की या नंदिनीने काही लेडीज आलेल्या असत्या आणि त्यांना ती चिठ्ठी ती पत्र वाचून दाखवते. त्यामुळे त्या सगळ्या लेडीज इतक्या इमोशनल झालेल्या असतात. पण आता मानिनी काकू जे काही त्या नंदिनीला सांगतात ना ते ऐकूनच खरंच डोळ्यात पाणी आलं. प्रेक्षकांनो, अशी सासू भेटायलात ना खरंच नशीब लागतं. बघूया आता आपण की खरंच असं काय सांगितलं मानिनी काकूंनी नंदिनीला. त्या म्हणतात नंदिनीला, हे बघ 4-5 वर्ष झाली तरी सुद्धा तुम्हाला मूल झालं नाही. त्या म्हणतात की तेव्हा विचार करूयात ना दत्तक वगैरे घेण्याचा. हो ना प्रेक्षकांनो, म्हणजे साहजिकच आहेत की लग्न झाल्याला मूल राहत नाही किंवा 1-2 वर्ष असं होतात. तसंच काहीसं मानिनी काकूने नंदिनीला समजावून सांगितलेलं असतं. आणि मानिनी काकू म्हणतात की लगेच काही गरज नाही आहे, तेवढा जिवा येतो. आणि नंदिनीला म्हणतो की लगेच मान्य केलं मुलगा मुलगी की दत्तक का नको. आणि इकडे आपल्या पार्थ आणि काव्याचं काय चाललंय, ही काव्या थोडी इमोशनल झालेली असते आणि पार्थला म्हणते की बाळ होणं खूप गरजेचं आहे तो. आणि काव्या पार्थला म्हणते की या बाबतीत वेळ चुकली असं वाटत नाहीत का तुम्हाला. आणि ती खूप रडते. त्यामुळे पार्थ तिला जवळ घेतो आणि प्रेक्षकांनो, तिचं हे रडणं किंवा त्यांचा दोघांमधला दुरावा मात्र ही रम्या एन्जॉय करत असते. आणि ही रम्या हसून म्हणते की बाळ आईवडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं. आणि ती हसून म्हणते मनावन की यांचं बाळ असं वाटतंय की आईबाबांना दूर करूनच राहणार. आणि तेच मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.